पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे। पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं आवाहन मोदींनी केलेलं आहे। भारतावर युद्धाचा परिणाम होत असल्याचं देखील ते आपल्या भाषणात बोललेत। जागतिक तेल संकटानंतर मोदींनी भारतीयांना गरजेनुसारच इंधन वापरण्याचं आणि ऊर्जा बचतीचं आवाहन केलेलं आहे। गरज असेल तरच इंधन वापरा, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमानं करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा, क्योंकि दुनिया में पेट्रोल डीजल इतना ज्यादा महंगा हो गया है, पहले से कई गुना ज्यादा कीमतें बढ़ गई है। तो हम सबका दायित्व है कि पेट्रोल डीजल की खरीद पर जो विदेशी मुद्रा खर्च होती है, पेट्रोल डीजल बचाकर हमें वो मुद्रा भी बचानी है। बघा, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन आहे की पेट्रोल डिझेलचा जपून वापर करा, इलेक्ट्रिक वाहनांचा देखील वापर करायला तुम्ही सुरुवात करा, खाद्यतेलाचा वापर कमीत कमी करा असं देखील मोदींनी आवाहन केलंय। पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका हे देखील महत्त्वाचं आवाहन केलंय। वर्क फ्रॉम होम वाढवण्यावर भर द्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। वर्षभर परदेशी प्रवास टाळावा अशी सूचना त्यांनी आपल्या भाषणातून केली। त्याशिवाय परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे। जास्तीत जास्त मेट्रोनं प्रवास करा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना काय प्रतिक्रिया दिली पाहूया। अशा प्रकारचं आव्हान केलं जाणं की तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर करा, युरियाचा वापर हा कमीत कमी करा, त्याचप्रमाणे सोने खरेदी कमी करा, डेस्टिनेशन वेडिंग मध्ये परदेशामध्ये लग्न सोहळ्यांवरती प्रचंड पैसा खर्च करणं कमी करा आणि एकूण डॉलर वाचवा, कारण ह्या डॉलरच्या माध्यमातूनच आपल्याला भविष्यामध्ये तेल खरेदी करायचं असल्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत योग्य आव्हान सर्वसामान्य भारतीयांना त्यांनी केलेलं आहे आणि भविष्यातली एकूणच सगळे संघर्ष म्हणा किंवा संकट म्हणा याला गृहीत धरून केलं गेलेले आव्हान आहे।